माझं नाव शिवम विशाल खडपुरे. आम्ही हा होम ऑटोमेशनचा प्रोजेक्ट केला आहे. त्यामध्ये आम्ही इथे हा कॅमेरा यूज केला आहे, इथे रास्पबेरी पाई यूज केला आहे, हा फॅन यूज केला आहे, 3 लिथियम होल्डर्स यूज केले आहेत, 2 LEDs यूज केल्या आहेत, 4 रिले मॉड्यूल्स आणि 1 पंप यूज केला आहे. मग त्यामध्ये त्याचं फंक्शन असं आहे, कॅमेरा जो आहे तो डिटेक्ट करतो, तो सिग्नल आलेला तो तिकडं रास्पबेरी पाईला पाठवतो आणि रास्पबेरी पाई जो आहे तो इकडं रिलेला सांगतो की तू नॉर्मली ओपन हो आणि मग तो इकडं जो आहे तो ओपन होतो. This is Tinkercad software. We use many things in Tinkercad software. If anything is not in the air and we want to create it in our reality, also we draw it on notebook, but we can't understand because it is in 2D. Therefore we use Tinkercad software that is also almost in 3D. That is our 3D printer. That's filament. That is display. That is the bed. That has 256 by 256 by 256 in size. You will find something different in this. It is in its kind first in entire India. This kind of experiment we are doing, and this high-end technology these students are learning. It is Industry 4.0. We got under one umbrella. वर्ल्ड बेस्ट स्कूलमध्ये या शाळेचा जगात पहिला नंबर आला. पण तो नंबर येण्यापाठीमागे जी काही कारणं होती त्यामध्ये प्रमुख कारण होतं इथली न्यू एज टेक्नॉलॉजी लॅब. भारत फोर्ज लिमिटेडमधून जो काही सपोर्ट मिळाला, आदरणीय लीना देशपांडे मॅडम असतील, आदरणीय सर्वच टीम, सुनील सर असतील, प्रणव सर असतील, ह्या सगळ्या मंडळींनी जो काही सपोर्ट दिला आम्हाला, आमच्यावर विश्वास ठेवला. ही छोटी मुलं ह्या दर्जाच्या टेक्नॉलॉजीवर काम करू शकतात आणि ते मान्य करणं याला विश्वास ठेवणंच म्हटलं जातं आणि तो विश्वास आमच्या विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखवला. Thank you, Bharat Forge. Thank you भारत फोर्ज. Thank you भारत फोर्ज. Thank you, Bharat Forge. Thank you भारत फोर्ज.